देतो त्याबद्दल तुझे देवा आम्ही आभार मानतो. यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येतो आणि आम्ही ज्यावेळेस कलसेकरास पत्र शिकत आहोत आणि प्रभू ज्यावेळेस आम्ही हे वचन वाचणार आहोत की तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो म्हणजे ख्रिस्त. आणि जेव्हा आम्ही या ख्रिस्ताविषयी आज शिकणार आहोत, देवापा तू आम्हाला कृपा पुरव, कारण तो उत्पत्तीत ज्येष्ठ आहे असं तुझं वचन म्हणतं. आम्हाला देवापा त्याच्या दैवत्वाविषयी, त्या ख्रिस्ताच्या दैवत्वाविषयी शिकायचं आहे. तो कोण आहे, तो कसा आहे, त्याची अपरंपार जी कृपा आम्हावर झाली, तो खुद्द देव, मानव देह धारण केलेला देव, हे कसं शक्य झालं, तो कसा उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. प्रभू हे समजण्यास आम्हाला कृपा पुरव, आम्हाला मार्गदर्शन कर. आणि प्रभू त्या संदर्भात अनेक खोट्या शिकवणी आजूबाजूला आहेत, त्या नेमक्या काय शिकवत आहेत आणि आज काही लोक त्या शिकवणींच्या मध्ये चाललेले आहेत का, प्रभू ते समजण्यास आम्हाला कृपा पुरव. गौरव मान महिमा देवा मी तुला देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. आपण वचन 15 जे आहे त्या 15 वचनाकडे जाणार आहोत आणि 15 वचन आपण वाचूया आणि ते जरा फोकस करू. 15 आणि 16 ही दोन वचनं जी आहेत ती प्रभू येशू ख्रिस्ता संदर्भात बोलत आहेत. आणि संत पॉल ही गोष्ट कलसेकरास पत्राला बोलण्यामागचा उद्देश काय आहे तो इतर पत्रांमध्ये ही गोष्ट नमूद करत नाही, पण या पत्रामध्ये ही गोष्ट तो नमूद करतो. आणि ही गोष्ट अनन्यसाधारण आहे बरं का, ही सर्वसाधारण गोष्ट नाही आहे, ही अनन्यसाधारण गोष्ट आहे. कारण ह्या पत्रामध्ये ही विशेष गोष्ट, हे विशेष वचन किंवा 15 पासून 20 पर्यंत जी ही वचनं आहेत ही समाविष्ट करण्यामागं पौलाला नेमकं काय करायचं आहे. कारण यामध्ये हे ज्यावेळेस तो बोलतो तो अनेक त्यांचा जो ज्ञानवाद आहे त्याला तो नेस्तनाबूत करतो. तर ज्ञानवाद नेमका काय आहे ते बघूया. 15 वचन वाचू आणि मग पाहून घेऊ की त्या ठिकाणी गोंधळ काय चालू आहे. 15 वचन असं म्हणतं की तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. ओके. आणि मग यावर अनेक जण हल्ला चढवतात. कारण ते हल्ला यासाठी चढवतात, ते असं म्हणतात तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे, ते ह्या गोष्टीला मान्य आहेत. आणि लोक म्हणतात ठीक आहे, वी आर देअर, आम्ही आहोत, ते अदृश्य देवाची प्रतिमा आहे, हो आम्हाला मान्य. पण तो उत्पत्तीत ज्येष्ठ आहे असं म्हटलं. ज्येष्ठ, श्रेष्ठ किंवा उत्पत्तीत प्रथम, फर्स्ट बॉर्न इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. आणि जेव्हा ती गोष्ट येते तर त्याच्यावर हल्ला होतो. पौलाला हे का मांडायचं होतं, कारण उत्पत्तीत ज्येष्ठ किंवा उत्पत्तीत प्रथम म्हटल्यानंतर येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र, त्या पुत्राला डायरेक्टली बोलण्यात येत आहे की त्याला निर्मिलेलं आहे. आणि जेव्हा हा प्रश्न येतो त्यावेळेस अनेक मोठमोठे हल्ले चढवण्यात येतात, जे आजच्या या जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावर हल्ले होत आहेत या शिक्षणावर. पण आज आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली पॉल कोणत्या शिक्षणाला हात घालत आहे आणि तो काय बोलत आहे. आणि मी जर मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की कलसेकरास पत्राची जर पार्श्वभूमी आपल्याला माहीत नसेल तर कुठल्याही पत्रासंदर्भात, तर आपण यथायोग्य रीतीने याचा अर्थविवरण करू नाही शकणार, कधीच करू नाही शकणार. जसं मी आता तुम्हाला सांगितलं ना की सोमवारचा जो ऑनलाईन बायबल स्टडी आहे त्याच्यामध्ये सध्या इब्री लोकास पत्र शिकत आहोत. आणि इब्री लोकास पत्रासंदर्भात मी त्यांना सांगितलं की तुम्हाला असाइनमेंट करायचीच आहे. कारण का, हे पत्र इब्री लोकास पत्र क्लिष्ट आहे. हे क्लिष्ट का आहे, कारण ते समजण्यास अवघड आहे. का समजण्यास अवघड आहे, कारण ते एका वेळेस 3 मानसिकतेच्या लोकांना लिहिलेलं आहे. 3 मानसिकतेची लोक कोण आहेत आणि अनेकदा ही पत्र वेगवेगळ्या ठिकाणी का बोलत आहे हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही त्याचा बॅकग्राऊंड पाहाल, कॉन्टेक्स्ट पाहाल. नाहीतर मग वचन आपण उचलतो त्याचं अर्थविवरण करायला लागतो, असं होईल का, असं नाही होणार. सेम गोष्ट कलसेकरास पत्राबरोबर आहे. कलसेकरास पत्रामध्ये पॉल काही गोष्टी स्पेसिफिकली नमूद करत आहे, खूप स्पेसिफिकली सांगत आहे. नेमक्या काय आहेत त्याचं कॉन्टेक्स्ट बघितल्यावर आपल्याला कळेल. कॉन्टेक्स्ट असं आहे की कलसेकरास पत्र हे जे आहे या काळामध्ये जे काही खोटं शिकवण आहे ते खोटं शिकवण त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहे. कलसेबद्दल कोणत्या प्रकारचं खोटं शिकवण आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी ज्ञानवाद आहे.
ज्ञानवाद का आहे? कारण यहुदी समुदाय आहे, त्याचबरोबर युनानी समुदाय आहे. युनानी लोक आहेत, युनानी म्हणजे परराष्ट्रीय लोक. आणि हे लोक कोण आहेत? तर हे लोक यहुदी मतानुसारी असणारे लोक आहेत. काही ख्रिस्ती लोक आहेत, पण ते यहुदी मतानुसारी आहेत. काही आहेत जे ज्ञानवाद आहे. ज्ञानवाद म्हणजे जे लोक बौद्धिक क्षमतेवर विश्वास ठेवणारे लोक आहेत. आणि मग सद्विवेक, बौद्धिक क्षमता यावरती विश्वास ठेवणारे लोक त्या ठिकाणी पाहत आहेत आणि प्रत्येक गोष्टीला स्कॅन करत आहेत बौद्धिक दृष्टिकोनातून. आणि हे जे लोक त्या ठिकाणी आहेत त्यांचं सगळ्यात पहिलं जे शिक्षण आहे, जी हॅरेसी आहे कॉलोशियन्स मध्ये, ती सगळ्यात पहिली हॅरेसी अशी आहे की येशू ख्रिस्त क्रिएटेड बीइंग आहे, म्हणजे निर्मित मनुष्य आहे, निर्मिलेला आहे. आणि त्यामुळं हा जो ज्ञानवाद आहे तो फार मोठ्या प्रमाणात तिथे जाताना येशू हा देव नाही, ते सगळी गोष्ट मोठी प्रमोट जी करत आहे ते म्हणते येशू हा देव नाही. का? तर ज्ञानवाद. आणि मग तुम्ही जर बघितलं, आपण ज्यावेळेस पहिल्या अध्यायाला सुरुवात केल्या, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी मांडण्यात येत आहे, सांगण्यात येत आहे येशू हा देव आहे, पहिल्याच अध्यायामध्ये सुरुवातीला. आणि मग पुढे आपण पाहतो देवाकडे पोहोचण्यासाठी देवदूतांच्या मध्यस्थीची गरज आहे. आणि आपण पाहिलं की कलसेकरास पत्रामध्ये इंट्रोडक्शनला की देवदूतांची भक्ती करण्यासंदर्भात पण एनकरेजमेंट करण्यात येत आहे, देवदूतांची भक्ती करायला पण. आणि मग कलसेकरास पत्रामध्ये हे चालू आहे की नाही, फक्त देवाकडे पोहोचण्यासाठी येशूची गरज नाहीये, देवाकडे पोहोचण्यासाठी देवदूतांची पण गरज असायला पाहिजे. नंतर आपण पाहिलं अजून एक बॅकग्राऊंड असं आहे की या पत्रामध्ये लोक ज्ञान हवं आहे देवाकडे पोहोचायला, तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे असं ते म्हणत होते. आणि कलसेकरास पत्राच्या अनेक भागांमध्ये आपण पाहिलं की इंट्रोडक्शन मध्ये की ज्ञान फक्त आवश्यक नाही, तर ज्ञानाच्या पलीकडे येशू आहे ते आपण पाहतो. मग काही यहुदी मतानुसारी ख्रिस्ती होते, ते म्हणत की नाही, येशू ख्रिस्त आहे, पण त्याचबरोबर विधी फार महत्वाचे आहेत, जुन्या करारातील नियम फार महत्वाचे आहेत, आणि मग ते सॅक्रामेंट्स करणं फार गरजेचं आहे. आणि मग अशा प्रकारचे लोक पण कलसीमध्ये आहेत. आणि संत पॉल त्याही लोकांना नोट करून गोष्टी बोलत आहेत. नंतर काही लोक असे आहेत की स्वतःच्या सद्विवेक कसा शुद्ध राखावा, येशू ख्रिस्ताची गरज नाही. सद्विवेक जर चांगला असेल तर तुम्ही देवाशी योग्य नातेसंबंध प्रस्थापित करू शकता. अशा प्रकारचा पण माइंडसेट असणारे लोक कलसेमध्ये आहेत. मला ठाऊक आहे ना, कलसे कुणाद्वारे प्रस्थापित झालेली मंडळी होती? मागच्या वेळेस मी सांगितलेलं होतं तुम्हाला, कोणी प्रस्थापित केलेली मंडळी होती ती? नाही माहित? मागच्या रविवारचा संदेश तुमच्या डोक्यावरून गेला. एपोफ्रस. हा जो एपोफ्रस आहे, हा एपोफ्रस द्वारे काय झालेलं, मंडळी प्रस्थापित झालेली होती. आणि मग त्याच्याविषयी संत पौल म्हणतो तुझ्याकडून मी काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे. एपोफ्रस कडून आम्ही ऐकलेलं आहे की मंडळी जी आहे त्यांना प्रस्थापित केलेली आहे. का बरं? कारण त्या ठिकाणी ह्या प्रकारचे लोक आहेत, या प्रकारचे लोक राहत आहेत. मग पॉल त्यांना अनुसरून हे पत्र लिहित आहे. मी तुम्हाला पुढे जाण्या अगोदर आजच्या जगामध्ये असेच सेम टू सेम काही पंथ आहेत जे स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात किंवा ख्रिश्चन म्हणवतात. तर असे पंथ आहेत, त्यांच्याविषयी थोडं समजून घेऊया आणि देन आपण दैवत्वाकडे जाऊ प्रभू येशू ख्रिस्ताच्या. तुम्हाला समजायला मदत होईल की आपला विषय कुठे चाललेला. सगळ्यात पहिला पंथ आहे तो आहे यहोवा विटनेस. ओके, हा कल्ट, हे जे पंथ आहे त्यात यहोवा विटनेस जो आहे, यहोवा विटनेस असं म्हणतो येशू ख्रिस्त देव नाही तर तो आर्कएंजल आहे, मिखाएल. येशू ख्रिस्त देव नाही तर तो आर्कएंजल आहे, मिखाएल, आणि तो निर्माण झालेला आहे. म्हणून त्याच्या दैवत्वालाच यहोवा विटनेस काय करतात, नकार देते. तो देवाचा पहिला निर्माण झालेला प्राणी आहे, तो देवाचा निर्मित झालेला असा तो व्यक्ती आहे, देवाने त्याला निर्माण केलेला आहे असं यहोवा विटनेस म्हणतं. ते म्हणतं पवित्र आत्मा हा व्यक्ती नव्हे तर शक्ती आहे असं यहोवा विटनेस म्हणतं. यहोवा विटनेस म्हणतं की तारणासाठी संघटनात राहणे आणि सुवार्ता करणं आवश्यक आहे. संघटित राहायला पाहिजे, सुवार्ता केवळ करायला पाहिजे. आणि कुठली सुवार्ता? हीच सुवार्ता,
काय आहे बरं, की यहोवा हा निर्माण करता आहे, निर्मिती प्रभू येशू ख्रिस्त आहे, प्रभू येशू ख्रिस्त पण आहे, निर्मिती हा येशू आहे, आणि पवित्र आत्मा जो आहे हा व्यक्ती नव्हे तर हा शक्ती आहे असं ते म्हणत आहेत. आणि कलसेच्या कोणत्या शिक्षणाशी यांचं साम्य आहे, तर कलसे करासपत्रामध्ये येशूला निर्माण झालेला समजणं, कलसे 1:15, आणि त्याचा ते चुकीचा अर्थ घेतात. सगळ्यात इम्पॉर्टंटली जर या वचनाचा गैरवापर कोण करत आहे तर यहोवा विटनेस आहे, त्यांनी ह्याचा गैरवापर केला. ते म्हणाले की तो निर्माण झालेला आहे असं बायबल म्हणत आहे. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये इतर माध्यमांची गरज भासवणं नाही, अजून गरज आहे. फक्त येशूच नाहीये, ख्रिस्ताच्या दैवत्वाचाच ते निषेध करतात. ते ख्रिस्ताला देव म्हणून स्वीकारतच नाही म्हणतात. ख्रिस्त देव आहे का? बिलकुल नाही. दुसरा असाच एक पंथ आहे ज्याचं नाव मॉर्मॉन आहे. हा मॉर्मॉन जो पंथ आहे हाही पंथ त्याच प्रणालीचा आहे. मॉर्मॉन पंथ काय करत आहे, ते असं म्हणतात देव कधीतरी मनुष्य होता आणि मनुष्य देव होऊ शकतो. म्हणजे मनुष्यामध्ये एवढी कॅपेबिलिटी आहे की मनुष्य देव होऊ शकतो. कसं होऊ शकतो, तर येशू देवाचा पहिला आत्मिक पुत्र आहे, आणि म्हणजे तो देवापेक्षा कनिष्ठ आहे. तो काय आहे, तो देवाचा आत्मिक पुत्र आहे, थोडासा कमी आहे देवापेक्षा, कनिष्ठ आहे. तो देव जो निर्माण करता आहे तोच सर्वश्रेष्ठ आहे असं ते म्हणतात. पॉलिथिसिझम जे आहे, ज्याला अनेक देव आहेत अशी त्यांची जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेवर मॉर्मॉन विश्वास ठेवतात. बायबल बरोबर बुक ऑफ मॉर्मॉन हे पण आहे हा ते विश्वास ठेवतात. आज जगामध्ये सगळ्यात मोठा पंथ जो प्रचलित होत आहे किंवा ज्याची वाढ सर्वात जास्त ख्रिस्ती पंथांमध्ये होत आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पंथ मॉर्मॉन पंथ आहे. आणि बुक ऑफ मॉर्मॉन्स त्यांचं जे आहे त्यांनी बायबलला जॉईंट केलेलं आहे आणि ते त्याचा प्रसार करत आहेत. ख्रिस्ताच्या दैवत्वाला ते किंचितच कमी लेखतात आणि म्हणतात यू कॅन बी लाईक हिम. तो पहिला आत्मिक, ते तुम्ही दुसरे आत्मिक, आणि तुमच्या मुखामध्ये पण तशाच प्रकारे सामर्थ्य आहे. इग्नॉस्टिक विचारसरणीप्रमाणे, म्हणजे इग्नॉस्टिक विचारसरणी त्यांची आहे, आणि ते देवाचे अनेक रूप, अनेक स्तर ते मानतात. म्हणजे हा पहिला स्तर, दुसरा स्तर, तिसरा स्तर, आणि त्या प्रकारे ते मानतात. आणि विशेष करून एनकरेज करतात की कर्म आणि विधी तुम्ही करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला एनकरेज करेन बरं का, की जर तुम्हाला थोडंसं स्टडी करायचं असेल मॉर्मनचा, तर तुम्ही त्यांचा स्टडी करा. फार विचित्र त्यांनी विधी आणि संकल्पना मांडलेल्या आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर तुम्हाला चर्चमध्ये यायचं आहे, स्त्रिया असो पुरुष असो, म्हणजे मॉर्मॉनचं ती एक विशेष भक्ती आहे, ज्या भक्तीमध्ये इनफॅक्ट युअर अंडरवेअर्स डिसाइड्स बाय देम. तुमचे आंतर कपडे जे आहेत तेही ते डिसाईड करतात. पांढऱ्या कलरचे आहेत आणि ते त्याच प्रकारचे कपडे तुम्ही घालून यायचे आणि तशाच रीतीने तुम्ही बसायचे. इथपर्यंत ते विधी आणि कर्म आहे, आणि ते काही साधं सुद्धा नाही आहे. आणि हा सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढणारा पंथ आहे. त्यांची गीतं पण वेगवेगळी आहेत बरं का. त्यांच्या ज्या मुली आहेत, मी तुम्ही इंटरनेटवर जाऊ शकता, त्यांच्या सगळ्यात जास्त त्यांची गीतं आहेत की ते गीतं गात असताना असं म्हणतात की मॉर मेन असं म्हणतात की जी मुली गीत गातात की आमच्यासाठी एक मॉर मेन मुलगा येणार आहे, तो आमच्यासाठी विवाह करणार आहे, अशा प्रकारची गीतं ते गातात. आणि ख्रिस्त आहे पण त्यांनी ते बुक एक ॲड केलेलं आहे. ख्रिस्त कसा आहे, तर तो जो आहे तो देवाचा पहिला आत्मिक पुत्र आहे, देवापेक्षा कनिष्ठ आहे. म्हणजे देवापासून ख्रिस्ताचं दैवत्व आहे त्याला कमी केलेलं आहे. आणि ते म्हणतात की नाही, तुम्ही पण तशा प्रकारे बनू शकता आणि तुम्ही देव होऊ शकता. कर्म आणि विधी हे तुम्ही करणं गरजेचं आहे अशी त्यांची शिकवण आहे. युनिटेरियन जे लोक आहेत त्याला लिबरल थिओलॉजी म्हणतात. ओके, तेही या प्रकारामध्ये येत आहे जे कलसेच्या पत्राला उद्देश दिलेला आहे. अन्य विश्वास जो आहे त्याच्यामध्ये हे युनिटेरियन ज्याला आपण म्हणतो, लिबरल थिओलॉजी जी आहे तीही तशाच प्रकारे आहे. ते त्रैक्याला मानतच नाहीत. ते म्हणतात की नाही, येशू हा फक्त महान शिक्षक किंवा नैतिक आदर्श आहे, त्याचं शिक्षण नैतिकतेचं आहे. आणि मग ते म्हणतात की येशू ख्रिस्त आहे, स्वर्गामध्ये जाण्याची अनेक मार्ग आहेत, त्याच्यातला एक मार्ग प्रभू येशू ख्रिस्त असू शकतो. त्याचं शिक्षण फार सुंदर आहे आणि तुम्ही असं बोलू नका की तोच एकमेव मार्ग आहे. डोंट से दॅट. हे बरोबर नाहीये. मुक्त विचारसरणी अशी आहे की नका असं बोलू. डोंट मेक
पीपल हर्ट. लोकांना वेदना देऊ नका, लोकांना वाईट बोलू नका. दे ऑल आर गुड, सगळे चांगले आहेत. आणि ही जी लिबरल थिओलॉजी आहे, ही लिबरल थिओलॉजी मध्ये येशू फक्त महान शिक्षक आहे. आणि मग ते लोक म्हणत आहेत की नाही, तुम्ही लक्षात घ्या, भावनांना महत्व द्या, स्वतःच्या भावनांना महत्व द्या. तुमच्या भावना फार इम्पॉर्टंट आहेत, भावना आवश्यक आहेत. आणि ते म्हणत की नाही, तुमचं जे तत्वज्ञान आहे, मानवी तत्वज्ञान, मानवाचं ज्ञान, त्यालाही महत्व द्या. ते काय बोलत आहे पहा. आणि टू डिनाय व्हॉट, टू डिनाय द टीचिंग्स ऑफ होली स्पिरिट, पवित्र आत्म्याच्या संदर्भात असणारं शिक्षण जे आहे त्याला थोडंसं बाजूला करा. अहो, केवळ शास्त्र शास्त्र बोलू नका, त्याला थोडंसं बाजूला करा. तुमचं अंतर्मन काय म्हणत आहे ते मुळात चांगलं आहे. युनिटेरियन थिओलॉजी जी आहे, लिबरल थिओलॉजी जी आहे, ती येशू ख्रिस्ताला फक्त मानव म्हणून पाहते. ती म्हणत आहे की त्याच्या दैवत्वाचा आम्ही निषेध करतो, कारण अहो तो नैतिकतेनं भरलेला एक उत्तम व्यक्ती आहे. जर तुम्ही थोडंसं ज्ञानी लोकांकडे जर गेले, इनफॅक्ट तुम्ही भारतातील आपल्या काही ज्ञानी लोकांकडे गेले, जे काही पूर्वी होऊन गेले, महान लोक, मी नावं नाही घेत कारण आपला व्हिडिओ सगळीकडे जात असतो, बट आय विल गिव्ह यू क्लू. सगळे महान लोक घ्या, महान, बरं का, मी मुद्दाम महान महान बोलत आहे. आणि त्यांचं येशू ख्रिस्ताविषयी असणारं जे धोरण आहे त्याविषयी विचार करा. त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा की येशू कोण आहे. इन टुडेज वर्ल्ड, आजच्या जगामध्ये तुमच्याकडं खूप सारे तुम्ही ते सोशल मीडिया पाहत असाल, त्याच्यामध्ये आजकाल काही टीचर्स आहेत बघा, जे IPS वगैरेचं शिक्षण देतात. आणि गो अँड हर्ड देम की ते येशू ख्रिस्ताविषयी काय बोलतात. येशू ख्रिस्त फार सुंदर, अद्भुत माणूस, त्याचं शिक्षण, दे ऑल आर लिबरल. तुम्ही खूप चांगलं घेऊ शकता त्यांच्याकडून, खूप चांगलं शिकू शकता त्यांच्याकडून. येशूकडे जा, शिका. आणि ते कुणालाही अडवत नाही चर्चमध्ये आलं, जावा चर्चमध्ये, चांगल्या गोष्टी शिकतात तुम्ही तिथं जाऊन. आणि अशा प्रकारचं मानवी तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानावर ते जोर देतात. इग्नॉस्टिकझम जे आहे त्याप्रमाणे ते आहे. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट जी अशी आहे, अजून याच्यामध्ये एक प्रवाह आहे, मतप्रवाह, की न्यू एज मुवमेंट म्हणून आहे. न्यू एज मुवमेंट नेमकं काय आहे, तर सर्वांमध्ये दैवत्व आहे, सर्वांमध्येच देव आहे. ख्रिस्त हा दैवी चेतनेचा एक स्तर आहे, तो तुम्हाला चेतना पुरवतो. आणि देव सगळ्यांमध्ये आहे, तुमच्यामध्ये पण देव आहे, तुम्ही पण देव आहात, असं ते म्हणतात. यू आर गॉड. न्यू एज मुवमेंट, तो मोठा गॉड, तुम्ही छोटे छोटे गॉड, तुम्ही छोटे छोटे देव, तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते उदाहरण देतात की तो केवळ एकमेव तारणारा नाही, तुम्ही स्वतःला तारू शकता, कारण तुमच्यामध्ये ते क्षमता आहे. तुम्ही छोटे छोटे देव आहात. तुम्ही जर ध्यान केलं, तुम्ही जर योग केला, तुम्ही जर ऊर्जा प्राप्त केली देवाकडून, तुम्ही पण तशाच प्रकारे करू शकता गोष्टी ज्या येशूने केल्या. सेम लाईक जीसस. तुम्ही पण तेच आत्मसात करू शकता. तुम्ही पण पाण्यावरून चालू शकता. तुम्ही पण हात ठेवाल आणि बरं करू शकता. तुम्ही मृतांना उठवू शकता. मी तुम्हाला सांगतो, ते वारंवार येशू ख्रिस्ताकडे पाहत असताना त्याची जी शक्ती आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि ते त्या शक्तीकडे आकर्षित होतात. अदृश्य आध्यात्मिक शक्तींची ते उपासना करण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी विलक्षण, काहीतरी अनन्यसाधारण जे आहे, जे आम्ही ते येशूमध्ये बघितलेलं आहे, ते आम्हाला कसं प्राप्त होईल याचा एकमेव दृष्टिकोन असतो. मी तुम्हाला सांगू, हे सगळं करत असताना ते लोक येशूचं नाव घेत आहेत का? घेत आहेत. ते देवाचं नाव घेत आहेत का? घेत आहेत. ते पवित्र आत्म्याचं नाव घेत आहेत का? हो, ऍब्सोल्युटली घेत आहेत. पण ध्येय वेगळं आहे. न्यू एज मुवमेंट फार डेंजरसली प्रसारित होत आहे सगळीकडे. द फिफ्थ वन, आपल्या सगळ्यांना माहीत असणारी मुवमेंट आहे, रोमन कॅथलिक मुवमेंट. रोमन कॅथोलिझम जे आहे ते फारच एक्स्ट्रीम आहे, फार डेंजरस आहे.
कारण ते डायरेक्टली तुम्हाला एंजल्सची उपासना करायला लावतात. आणि जसं कलसे करासपत्रामध्ये होत होतं की देवदूतांची उपासना करण्यासाठी ते लोक उत्साहित करत होते लोकांना. कॅथोलिसिझममध्ये देवदूतांची उपासना करण्यासाठी एनकरेज करण्यात येतं, संतगणांची उपासना करण्यासाठी एनकरेज करण्यात येतं. आणि म्हणत होते की यू कॅन प्रे टू युअर फादर ऑल्सो. म्हणजे तो गेलेला आहे, अदर दैवी चांगलं जीवन जगलेलं आहे नैतिकतेनुसार, त्याला तुम्ही प्रार्थना करा, म्हणजे तो तुमची प्रार्थना पुढे घेऊन जाईल. लक्षात घ्या, सर्व रोमन कॅथलिक नाहीत बरं का, पण बहुतेक ठिकाणी हे असं होत आहे. आणि ते देवदूत, संत आणि मरिया यांच्याद्वारेच, येशूला थोडंसं बाजूला ठेवून, येशू पासून पण ते जातात, पण यांच्याद्वारेच ते देवाकडे कसं जाता येईल हे ते करतात. ते प्रार्थना यांच्याद्वारेच करण्याचा प्रयत्न करतात. ख्रिस्ताऐवजी इतर माध्यमांवर ते भर देतात. देवदूत, संतगण यांचा अतिरेक असतो भक्तीमध्ये. एकदाच मी रोमन कॅथलिक लोकांमध्ये गेलेलो होतो आणि आय सॉ दॅट की त्यांचा जो प्रकार आहे भक्ती करण्याचा तो केवळ संतगणांद्वारेच त्यांचे जे सो कॉल्ड आहेत त्यांच्याकडून आहे. एक उदाहरण देतो आणि मग आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊया. काही वर्षांना अगोदर, म्हणजे अराउंड एक 15 वर्ष अगोदर सेवेला सुरुवात केल्यानंतर मला एकदा वसईवरून एक फोन आला आणि मला सांगितलं की इथं एक 25 लोक आहेत आणि जे फार आवेशी आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या शिक्षणासंदर्भात. तर मी म्हणालो की वाव, पवित्र आत्म्याचं शिक्षण म्हणत आहेत, पण त्यांना सुवार्थ सांगायची संधी मिळत आहे, तर वाय नॉट, आपण जाऊया तिथं. आणि मग मी ट्रॅव्हल करून वसईला गेलो. वसईपासून पण खूप लांब ते होतं आणि इतकं लांब गेलो, मला इथून जायलाच काय तर 3-4 तास लागले. आणि तिथं गेलो आणि ते लोक जे आहे ते त्या ठिकाणी होते, अराउंड 25-30 बोललेले, पण अराउंड 10 लोक होते आणि एका रूममध्ये बसलेले होते. त्यांची इच्छा फक्त एवढी होती की पवित्र आत्मा त्याच्या संदर्भात त्यांना ऐकायचं होतं, येशूविषयी वगैरे काही नाही. आणि असून ॲज त्यांना जी काही सुवार्थ सांगायची आहे ती मी सांगितली, पण त्या कुणाचंच लक्ष सुवार्थेकडे नव्हतं, म्हणजे दे आर लीस्ट इंटरेस्टेड. आणि मग म्हणलं ठीक आहे, आपण सगळेजण उठून उभं राहावे, आता भक्ती संपणार आहे, तर विल प्रे, तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आणि म्हणून चला प्रार्थना करू असं बोलल्यानंतर त्यांनी सगळेजण एका बाजूला टर्न झाले रप करून. म्हणजे मी असा उभा आहे आणि सगळे लोक इकडे टर्न झाले. म्हटलं इकडं का टर्न झाले? मी बघितलं तर तिथे ना एका संताचा फोटो होता, कुठला तरी एक असा सेंट असतो ना त्याचा फोटो होता. आणि सगळेजण त्या सेंट समोर असे झाले. आणि मी म्हटलं चला प्रार्थना करू, सगळे टर्न तिकडं त्यासाठी. मी म्हटलं कोण आहे तो? तर तिथे मी बघितलं तर कोण तरी, मला माहीत नाही तिचं नाव काय, ॲगॉस्टिन काय तर असं काय नाव होतं कुणाला. अच्छा. आणि सगळे म्हटलं चला प्रार्थना करू. कुणाला? त्याला प्रार्थना करू. म्हटलं किती वाईट आहे की येशू ख्रिस्ता संदर्भात लीस्ट इंटरेस्टेड आहेत लोक. ते डोंट नो टू हिअर ॲट ऑल. आम्हाला सोयीस्कर सोपं काय, आम्हाला त्याचं शिक्षण नको आहे. आणि त्यामुळं ख्रिस्ताचं अदृश्य देवाचं जे प्रतिरूप आहे ते संत पॉल इथं प्रगट करतो. या पत्रामध्ये त्याच्यामध्येच ज्ञान आहे, त्याच्यामध्येच शहाणपणा आहे, त्याच्यामध्ये सर्व काही खजिना दडलेला आहे, हे तो कलसे करासपत्राला नमूद करतो. एवढंच नाही, तो पुढे जातो आणि त्यांना सांगतो की तुम्ही सगळेजण येशू ख्रिस्तामध्येच संपूर्ण आहात, पूर्ण आहात, हेच तो त्यांना प्रगट करतो. हे सर्व कलसे करासपत्रामध्ये या लोकांना तो सांगत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो हे फार इम्पॉर्टंट आहे की प्रारंभापासून येशू ख्रिस्ताच्या त्या दैवत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. येशू ख्रिस्ताचं जे दैवत्व आहे त्याच्यावर वारंवार हल्ला करण्यात येते. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पुढाकार घेतलेला जर कोण आहे तर तो मनुष्य जो पापानं मडलेला आहे. आणि मग का असं बरं? असं थोडी असतं बरं. हे जे प्रश्न आहेत हे ज्ञानवाद जो आहे तो ह्या मनुष्यामध्ये ठासून भरलेला आहे. तुम्ही पहा, हे लोक जे आहेत ज्यांची नावं मी तुम्हाला घेतली, हे आपल्या घरी येतात आणि विचारतात तुम्ही ख्रिस्ती आहात का? तुम्ही येशूवर विश्वास ठेवता का? आणि हो आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू शकतो का? आणि देन यू ओपन द डोअर फॉर देम. आणि ते आत येतात
बायबल तुम्ही वाचत आहात, तेच बायबल उघडतायत आणि ते येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावर बोट ठेवत आहेत. अँड वी अलाउ देम टू डू दॅट. आपण अलाउ करतो. हा बोला, सांगा येशू ख्रिस्त कसा देव नाही. आणि ते म्हणतात बघा हे वचन असं म्हटलेलं आहे की पहा तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. म्हणजे येशू उत्पत्ती आहे ना हो. अरे हो बरोबर, तो कसा काय ज्येष्ठ झाला ना हो. मग तुम्ही त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे महान कोण? परमेश्वर निर्माण करता. मग त्याच्या खाली कोण? अहो तो ज्येष्ठ निर्मिती येशू ख्रिस्त. आणि आपसुकपणे येशू ख्रिस्ताचं जे दैवत्व आहे त्याला दुजोरा देण्यामध्ये तुम्ही आणि मी हातभार लावत आहोत. आणि ही ब्लास्फेमी आहे, ही हॅरेसी आहे, ही घाणेरडं शिक्षण आहे आमच्या मंडळांमध्ये चालू आहे. संत पॉल नेमकं याविषयी काय म्हणत आहे, त्याला काय बोलायचं आहे? कारण ही जी मानसिकता कलसेच्या लोकांमध्ये आहे, त्या कलसेच्या लोकांचं जी मानसिकता आहे त्याला तो मोडत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की अशा प्रकारे मानसिकता फक्त कलसेमध्ये होती नाही, ती आजही अनेक मंडळांमध्ये आहे. आजही हे जे छोटे छोटे हे जे पंथ आहेत हे घराघरात जाऊन आग लावतात आणि मग हे डिस्टर्ब झालेले लोक मंडळांमध्ये येतात आणि येऊन एकत्र बसून डिस्कशन्स करू लागतात आणि बोलू लागतात. कशाविषयी? येशू ख्रिस्ताच्या दैवत्वाविषयी. ह्यामध्ये अपमान आहे, घोर अपमान आहे. कुणाचा? प्रभू येशू ख्रिस्ताचा. त्याच्या दैवत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते, त्याला हलकं संबोधण्यात येते, त्याला निर्मिती म्हणण्यात येते. अहो त्याला देवदूतांसारखं बोलण्यात येते. कोण आहे तो? अहो तो निर्माता, ज्यानं स्वतःला तुमच्या आणि माझ्यासाठी रिक्त केलं. आणि हे आपलं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. पण जो व्यक्ती शास्त्राचा योग्य प्रकारे कॉन्टेक्स्ट घेत नाही, संदर्भ घेत नाही आणि मग आपली जीभ उचलतो, आपल्या टाळूला लावतो आणि त्याला जे वाटतं ज्ञानवाद, त्या ज्ञानवादाद्वारे त्याची ही छोटीशी मूर्ख बुद्धी, त्याला जेवढं वाटतं त्या बुद्धीद्वारे तो ते प्रदर्शित करण्याचा, ते बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्याला वाटतं की हो मला काहीतरी नवीन समजत आहे, मला काहीतरी नवीन कळत आहे. लेट्स सी व्हॉट बायबल सेज. पवित्र शास्त्र काय म्हणतो थोडंसं आपण पाहूया, काही वचनं आपण वाचू आणि मग समजून घेऊया की एक्झॅक्टली या संपूर्ण अदृश्य देवाचं प्रतिरूप म्हणजे काय. लक्षात घ्या, ही स्टार्टिंगच आपल्याला कळतं की पॉल कलसेच्या मंडळींना ख्रिस्ताविषयी सत्य शिकवतो. कारण काही खोटे शिक्षक म्हणत होते की येशू हा केवळ देवाने निर्माण केलेला आत्मा किंवा देवाचा एक भाग आहे. ही इज नॉट गॉड, तो निर्माण केलेला आहे असं ते म्हणतात. आपण ज्यावेळेस या वचनात पाहणार आहोत 15व्या वचनामध्ये, त्यामध्ये येशूचं दैवत्व आणि त्याचं सर्वोच्चपणा संत पॉल करतो, ठाम रीतीने सांगतो. तो म्हणतो की नाही, तो दैव आहे आणि त्याचं जे सर्वोच्च पद आहे, तो सुप्रीमसी जी आहे ती संत पॉल काय करतो, ठामपणे मांडतो. येशू हा देवाचे स्वरूप प्रकट करणारा आहे. देवाची महिमा, प्रेम, कृपा यामध्ये मानवी स्वरूपात दिसते, हे ते प्रकट होतं, ठामपणे प्रकट होतं. आणि हे 15 वचन आपल्याला सांगतं. महत्वाची जी गोष्ट आहे जी तुम्हाला आणि मला समजून घ्यायची, ग्रीक मध्ये एक ह्याचा शब्द आहे इलिकॉन म्हणून. इलिकॉन हा जो शब्द आहे जो प्रतिमेसाठी वापरलेला आहे. प्रतिमेसाठी वापरणं याचा अर्थ काय आहे की याचा अर्थ आहे सदृशता, अचूकता आणि अचूक स्वरूप. म्हणजे येशू ख्रिस्त किंवा येशू देवाचं फक्त प्रतिबिंब नव्हे तर देवाचं अचूक स्वरूप होता. म्हणजे प्रतिबिंब नाही बरं का, तर देवाचं स्वरूप, की देव कसा आहे त्याचं स्वरूप त्यानं धारण केलं आणि त्याचं स्वरूप तो तुम्हाला आणि मला दाखवतो. जर कुणाला विचारायचं की देव कसा आहे, तर अदृश्य देवाचा दृश्यमान असणारं प्रगटीकरण, की देव कसा आहे. येशू ख्रिस्त वारंवार म्हणतो बघा की तुम्ही मला पाहिलं, अहो तुम्ही माझ्या पित्याला पाहिलेलं आहे आणि तरी तुम्ही म्हणता की तुम्हाला मला पित्याला दाखव.
अहो, अदृश्य देवाचं मी दृश्य प्रगटीकरण आहे. ख्रिस्त फक्त देवाबद्दलची माहिती उघड करत नव्हता. अहो, देव असा आहे बघा, मी तुम्हाला सांगतो. अहो, देवाने हे केलं बघा, मी तुम्हाला कळवत आहे. नाही, त्यानं खुद्द देवाला प्रगट केलं. त्यानं खुद्द देवाला प्रगट केलं. आणि हे तो बोलत आहे का? ऍब्सोल्युटली बोलत आहे. कुठं बोलत आहे बरं? वचन काय म्हणतं बघा. योहान 1 अध्याय 14 वचन. योहान 1 अध्याय आणि 14 वचन. शब्द देही झाला. इट इज अ वर्ड. शब्द देही झाला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. आणि योहान 14:9 मध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, ज्यानं मला पाहिलं त्यानं पित्याला पाहिलेलं आहे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 6 वचन. तो देवाच्या स्वरूपात असूनही देवासमान असणे हा लाभ आहे, त्यानं मानलं नाही. अहो, खुद्द वचनाद्वारे तो ते प्रगट करत आहे. आय एम गॉड. मी खुद्द देव आहे. ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्र उघडतो आणि येशूला पाहण्याचा प्रयत्न करतो, जेव्हा आपण येशूला पाहतो म्हणजे आपण देवाचा स्वभाव, त्याचा न्याय, त्याची दया, त्याची गौरव, त्याची महिमा प्रत्यक्ष पाहतो. ज्या कोणाला असं वाटतं की नाही, मी देवा संदर्भात अध्ययन करावं, देव कोण आहे मला समजून घ्यायचं आहे, तुम्हाला वारंवार सांगेन की रीड गॉस्पल्स. तुम्ही शुभवर्तमान वाचा. आणि देव कसा आहे, देवानं मानव रूप धारण करून या जगामध्ये तो कसा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी प्रगट होतं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, तुम्हाला समजायला मदत होईल. समजा एक शिक्का असतो, शिक्क्यामध्ये स्टॅम्प. ओके, एक स्टॅम्प असतो. तुम्ही सगळ्यांनी स्टॅम्प बघितले. त्या ड्रॉवरमध्ये मी तुम्हाला दाखवू शकणार नाही, सध्या शोधावं लागेल मला. पण स्टॅम्प असतो. ओके, जर समजा तो स्टॅम्प तुम्ही घेतला, तो स्टॅम्प काय आहे, तो स्टॅम्प कोणता आहे, तुम्ही जर तो घेतला तर त्याच्यामध्ये आकडे असतात, काही लिहिलेलं असतं, सिग्नेचर असते किंवा तुम्ही ते पाहता आणि तुम्हाला हे नेमकं काय आहे. जर तुम्ही खूप जास्त अभ्यास करू लागला आणि समजू लागला तर तुम्हाला त्याचा अभ्यास करून कळावं लागेल की हा कशा संदर्भात स्टॅम्प आहे. पण जर तुम्ही तो स्टॅम्प घेतला आणि एखाद्या पुस्तकावर मारला, प्लेन पेपरवर मारला, तर तो स्टॅम्प नेमका काय आहे त्याचं चित्र तुम्हाला प्रदर्शित होतं. इट इज समथिंग लाईक दॅट. की देव कोण आहे ते ज्यावेळेस स्टॅम्प बसतो तुम्ही काढता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हा स्टॅम्प हा आहे. हे प्रगटीकरण आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं, की त्याचं दैवत्व प्रगट होत आहे की सी हू ही इज. तो देव कोण आहे त्याचं प्रगटीकरण त्या ख्रिस्तानं केलेलं आहे. आणि कलसेच्या लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याच्या दैवत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतं. जसे आजच्या कालखंडामध्ये त्याच्या दैवत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. प्रारंभापासून त्याच्या दैवत्वावर हल्ले होत आहेत. आणि आपल्याला हे दिसते की नाही, तो प्रतिबिंब आहे. तो देवाच्या स्वरूपाचा असून देवासमान असणं लाभ आहे, त्याला मांडणं नाही. एवढंच नाही तर देवाच्या तेजाचं प्रतिबिंब आहे असं इब्री 1:3 मध्ये म्हटलेलं आहे. कसलं जबरदस्त आहे बघा. तो काय करत आहे, तो देवाचं प्रतिनिधित्व करत आहे, देवाचं प्रगटीकरण तो त्याच्यामधून करत आहे. येशू हा अदृश्य देवाचं दृश्यमान रूप आहे. तो अदृश्य आहे, त्या देवाला कोणीच पाहिलं नाही. तो नेमका कसा आहे त्याचं रूप आपल्याला दिसतं. मागच्या बायबल स्टडीला बुधवारी मी तुम्हाला सांगितलं की आपण ज्यावेळेस शिक्के पाहिले, आपण ज्यावेळेस सध्या तुताऱ्या पाहत आहोत, करणे पाहत आहोत, आणि मग आपण लास्ट टाइमला पाहिलं की एक बलवान देवदूत, ओके, बलवान देवदूत आपण पाहिला, ज्यानं एक पाय जमिनीवर ठेवलाय, एक पाय समुद्रावर ठेवलेला आहे. आणि आपण पाहिलं की बलवान देवदूत आहे. आणि मग त्याचं जे रूप आहे किंवा त्याचं जे सगळं काही आपण सगळं पाहिलं आणि आपण म्हणालो की वाव. काही जे शास्त्र अभ्यास करतात ते म्हटले की अरे हा येशू ख्रिस्तच आहे वाटतं. आणि आपण म्हटले की नाही, का बरं, तो बलवान देवदूतच आहे.
कारण आपण पाहतो की प्रगटीकरणामध्ये येशू ख्रिस्ताला एक अद्भुत नाव आहे. ते नाव आहे वधलेला कोकरा, देवाचा पुत्र, यहुदाचा सिंह, दाविदाचा अंकुर, ही त्याची नाव आहे. येशू ख्रिस्ताला कधीही देवदूत म्हणून संबोधलं नाही, कधीच नाही. त्याचं प्रगटीकरण कधीच तशा प्रकारे नाही. कलसेच्या मंडळीमध्ये हा घोळ होता. आजच्या मंडळांमध्ये हा घोळ आहे का? ऍब्सल्युटली आहे. न्यू एज जे चर्चेस आहेत, या चर्चेसमध्ये येशूला आणि येशूचे जे दैवत्व आहे ते कसं कनिष्ठ आहे, त्याचं सामर्थ्य कसं आहे आणि तुम्ही कसे लहान लहान देव आहात याला प्रगट करण्यात येत आहे का? ऍब्सल्युटली प्रगट करण्यात येत आहे. आणि मग काय होत आहे त्याद्वारे की येशूचं जे दैवत्व आहे, जो देव मानवरूप धारण करतो, त्याच्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. आणि मग आपण पुढे पाहतो, एवढंच नाही तर शास्त्र म्हणतो तो उत्पत्ती ज्येष्ठ आहे. आणि मग ह्याच्यावर फार मोठे हल्ले होतात. अहो, उत्पत्ती ज्येष्ठ म्हणजे नेमकं काय बरं? एक ग्रीक शब्द आहे प्रोटोटोकास. याचा अर्थ पहिला निर्माण झालेला नसून सर्वश्रेष्ठ अधिकार असलेला वारस असा आहे. तर तुम्हाला याचं समजावून सांगतो बरं काय कसं आहे. ज्येष्ठ, ओके, हा ज्येष्ठ तुम्हाला जुन्या कराराची काही संदर्भ आठवतील मी हे सांगत असताना. अनेकदा असं आपल्याला वाटतं की ज्येष्ठ म्हणजे जो जन्मलेला आहे त्याच्यामध्ये मोठा. पण ग्रीक आणि हिब्रू यांच्या संदर्भात ज्यावेळेस आपण पाहतो, हा संदर्भ माहीत नसल्यामुळं ह्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येतात. उत्पत्तीत ज्येष्ठ असं ज्यावेळेस म्हणण्यात येतं की हा निर्मिलेला प्रथम आहे असं वाटतं. पण याला पवित्र शास्त्रातील अनेक वचनं मग कॉन्ट्राडिक्ट करतात जर कोणी असा याचं अर्थविवरण करत येतं. ज्येष्ठ म्हणजे काय की फर्स्ट बॉर्न मीन्स द हायेस्ट इन रँक अँड ऑनर, नॉट जस्ट इन फर्स्ट इन टाइम. हायेस्ट इन ऑनर, रँक. तुम्हाला आठवतं ज्येष्ठत्वाचा हक्क वगैरे? लहान असताना ज्येष्ठत्वाचा हक्क तो मागतो, त्याला मिळतो. तर ज्येष्ठत्व जे आहे ते केवळ पहिला जन्मलेला नव्हे तर स्थान, सन्मानाचं सर्वस्व असा होतो. ख्रिस्ताला सर्व सृष्टीवर श्रेष्ठत्वाने आधिपत्य दिलेलं आहे आणि त्या संदर्भात ज्येष्ठत्व म्हटलेलं आहे की सर्व सृष्टीचं ज्येष्ठत्व त्याला प्रदान करण्यात आलं. कारण का? त्यानं ते मिळवलं. जे तुम्ही आणि मी आहोत, आपण सदैव मी प्रार्थनेमध्ये आपला ज्येष्ठ बंधू, हा निर्मितीचं ज्येष्ठत्व म्हणजे नेमकं काय? पण ज्यावेळेस आपण हे पाहतो, आर.सी. स्प्रोल फार सुंदर एक गोष्ट म्हणतात. ते म्हणतात ख्रिस्त सृष्टीचा भाग नाही, तोच सर्जक आहे. त्याच्याकडे ज्येष्ठ पुत्र म्हणून अधिकार, वारसत्व आणि सर्वोच्च पद आहे. म्हणजे त्याच्याकडे अशा दृष्टिकोनातून बघू नका की त्याला जन्माला घातलेलं आहे. नाही, त्याने ते सर्वोच्च पद मिळवलेलं आहे. तुमचा आणि माझा ज्येष्ठ बंधू झालेला आहे, तो वारस झाला आणि तो पुढे गेला. जे गमावलेलं होतं त्या पहिल्या आदमानं, ते ह्या दुसऱ्या आदमानं मिळवलं, म्हणून त्याला ज्येष्ठत्व प्राप्त झालेलं आहे आणि तो उत्पत्ती ज्येष्ठ झालेला आहे. इट इज नॉट अबाउट बॉर्न किंवा त्याला घडवलं किंवा त्याला तो निर्मिला गेला, बिलकुल नाही. त्यानं ते मिळवलं. कसं मिळवलं? तर वधस्तंभावर आपला प्राण देऊन मिळवलं आणि मग तो पुढे गेला. आणि संत पौल ती गोष्ट लक्षात आणतो की येशू सर्व उत्पत्ती ज्येष्ठ म्हणजे सृष्टीचा प्रारंभ करता, अधिपती आणि वारस झाला. तो सर्व सृष्टीच्या वर आहे. किती अद्भुत आहे बघा की तो सृष्टीच्या स्थापने अगोदरपासून होता. तो तिथं होता, त्याचा तो ज्येष्ठ झाला. ज्यावेळेस मनुष्य पडला, ज्यावेळेस मनुष्याची पतन झालेलं आहे, त्यामधून मनुष्याला बाहेर काढत असताना मरणावर विजय मिळवणारा पण तोच ज्येष्ठ ठरला. म्हणजे प्रारंभापासून जो उत्पत्तीमध्ये आहे तिथं त्याचं ज्येष्ठत्व आहे, तारणामध्ये पण त्याचं ज्येष्ठत्व आहे. आणि त्यामुळं संत पॉल ज्यावेळेस त्याच्या संदर्भात म्हणतो, तो म्हणतो तो सर्व उत्पत्तीच ज्येष्ठ आहे. सर्व उत्पत्तीत, निर्मितीमध्ये तो ज्येष्ठ, निर्माण करता म्हणून आणि तारण करता म्हणून पण तो ज्येष्ठ. आणि सर्व
उत्पत्तीत तो ज्येष्ठ ठरला. वचन म्हणतं सर्व काही त्याच्याद्वारे झाले. पहिले योहान 1:3 फार सुंदर म्हटलेलं आहे बघा. पहिले योहान आपण वाचूया, आपल्याला समजायला मदत होईल ती गोष्ट. 1-3 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, शब्द देव होता, तोच प्रारंभी देवासह होता, त्याच्याद्वारे सर्व झाले. तो ज्येष्ठ. आणि झाले असे काहीच त्याच्या वाचून झालं नाहीये. तो ज्येष्ठ. कोणी असं म्हणू नये की त्याद्वारे काही झालं. सगळं काही त्याच्याद्वारे झालं, त्याच्यासाठी झालं. तो ज्येष्ठ. काही मूर्ख जे आहेत ते त्याच्या ह्या दैवत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत आणि म्हणत की अरे तो उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, म्हणजे तो निर्माण करता ठरला. बिलकुल नाही. तो निर्मिती ठरला नाही, तो निर्माण करता ठरला. 16 वचन काय म्हणतं बघा, जे ह्या संपूर्णपणे 15व्या वचनाला दुजोरा देतं. 16 वचन असं म्हणतं, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, मार्क दिस ना, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. शास्त्र म्हणतात कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, म्हणजे जे काही दिसत आहे, जे काही अदृश्य आहे, जे राजे आहेत, जे अधिपती आहेत, जे सत्ताधीश आहेत किंवा अधिकारी असलेले. किती जबरदस्त आहे बघा. राजे, अधिपती, सत्ताधीश, अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले. तो ज्येष्ठ. उत्पन्न झाले, सर्व त्याच्याद्वारे झाले व त्याच्यासाठी उत्पन्न झाले. म्हणजे या सर्व गोष्टीचा जर कॉन्सन्ट्रेट, जर फोकस कोण आहे, तर तो केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त. मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगतो. आपल्या भारताचं उदाहरण आपण जर घेतलं, मी हे सदैव सांगतो अनेक प्रीचिंग्स मध्ये, पण आता पण सांगतो. महात्मा गांधीची उत्पत्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करण्यासाठी झाली. हिटलरची उत्पत्ती प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव करण्यासाठी झाली. सगळे अधिकारी, सगळे राजे, कोणीही घ्या, एकच कारण आहे, येशू ख्रिस्त. रस्त्यावरील आंधळा भिकारी घ्या, त्याची निर्मिती प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव होण्यासाठी झाली. ईच अँड एव्हरीथिंग, या जगाची प्रत्येक निर्मिती एकाच कारणासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव. दुसरं काहीच नाही. मग तुम्ही विचार करा, जर तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे आणि जर तुम्हाला वचनाचं सत्य कळवलेलं आहे, इट इज ओनली टू ग्लोरीफाय हिम. आणि हे कोण म्हणतं? क्लेपावळे? बिलकुल नाही. हे बायबल सांगत आहे, संत पौल बोलत आहे. तो म्हणतो अहो राजे घ्या, अधिपती घ्या, सत्ताधीश घ्या, अधिकारी घ्या, अहो दृश्य घ्या, अदृश्य घ्या, दिसत आहे ते घ्या, दिसत नाही ते घ्या, अहो कोणतीही गोष्ट घ्या. हे सर्व कशासाठी झालेलं आहे? हे सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले, सर्व त्याच्याद्वारे झाले आणि सर्व त्याच्यासाठी झाले. सगळं काही त्याच्यासाठी, त्याच्या गौरवासाठी झालेलं आहे. इट इज ओनली फॉर हिम. त्याच्याद्वारे झालेलं आहे आणि हे आवश्यक आहे. इब्री लोकासपत्र 1 अध्याय 2 वचन, तो म्हणतो देवाने त्याच्या पुत्राच्या द्वारे जगाची निर्मिती केली. संपूर्ण जग घडवलं. प्रकटीकरण 1 अध्याय 5 वचन, तो मृतांमध्ये ज्येष्ठ ठरला. मृतांपासून उठण्यामध्ये तो ज्येष्ठ ठरला. त्याचं श्रेष्ठत्व म्हणजे पहा, उत्पत्तीमध्ये तो ज्येष्ठ होता, नंतर मग मरणात उठण्यामध्ये तो ज्येष्ठ ठरला. तो ज्येष्ठ ठरला. त्यामुळं त्याला निर्मिती म्हणून पाहणं, निर्मात्याला हा मूर्खपणा कधी मनुष्याकडून होऊ नये. आणि जे लोक म्हणत आहेत की नाही नाही तो निर्मिती आहे, यहोवा देव सर्वश्रेष्ठ देव आहे, नाही. अहो हे अद्भुत त्रैक्यत्व आहे. हे त्रैक्याचा भाग आहे. प्रारंभापासून तो आहे आणि मग ह्या त्रैक्यातील अविभाज्य बीइंग तो म्हणते की नाही, मी मनुष्याप्रमाणे जन्म घेतो.
मी मनुष्यासारखं मरण करतो आणि तेही वधस्तंभाचं मरण करतो. कशाबद्दल बरं? मी उत्पत्तीत ज्येष्ठ असावं, मी ह्या सर्व लोकांना तारणाचा मार्ग द्यावा. दॅट्स द ब्लेसिंग ऑफ क्राइस्ट. आणि म्हणून यहुदी संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमध्ये जेव्हा आपण पाहतो की ज्येष्ठ पुत्र असं ज्यावेळेस म्हणण्यात येतं त्यावेळेस जन्मानं ज्येष्ठ होत नाही बरं का. यहुदी संस्कृतीमध्ये ज्येष्ठ पुत्र म्हणजे विशेष अधिकार, वारसत्व, सन्मान याद्वारे ज्येष्ठत्व ठरतं. आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये संत पॉल म्हणत आहे की तो उत्पत्तीत ज्येष्ठ ठरला. आणि जेव्हा मी पुन्हा ह्या गोष्टीवर अजून फोर्स करत आहे तुम्हाला सांगत आहे, ज्या वेळेस तो म्हणतो ज्येष्ठ, तर ज्येष्ठ म्हणजे उत्पत्तीमधील ज्येष्ठ म्हणजे निर्माता म्हणून ज्येष्ठत्व, तारणामध्ये ज्येष्ठत्व, तुम्हाला आणि मला जागा तयार करण्यासाठी पुढे जाणं याच्यामध्ये ज्येष्ठत्व. आणि म्हणून सर्व संत पौल म्हणतो सर्व गोष्टीत, सर्व उत्पत्तीत तो ज्येष्ठ आहे. म्हणून त्याला निर्मिती म्हणून नाही तर निर्माता म्हणून पाहणं गरजेचं आहे. कारण येशू ज्येष्ठ आहे. येशू सर्व सृष्टीचा वारस एवढंच नाही तर सर्व सृष्टीचा अधिपती पण आहे. डिएटी ऑफ क्राइस्ट, दैवत्व ख्रिस्ताचं हे अद्भुत प्रगट होतं. का बरं? कारण येशू जो आहे तो फर्स्ट बॉर्न आणि एकुलता एक दोन्ही एकाच वेळी असू शकत नाही. हो, म्हणून ज्येष्ठत्व समजण्यास येतं की एकुलता एक पण आहे आणि मग ज्येष्ठ पण आहे फर्स्ट बॉर्न. असं नाही असू शकत. मग हे कसं समजू शकेल? जेव्हा आपण यहुदी मानसिकता जी आहे त्या यहुदी मानसिकतेकडे जातो आणि संत पॉल जी गोष्ट समजावून सांगत आहे त्या उत्पत्ती, त्या ज्येष्ठत्वाकडे तुम्हाला आणि मला घेऊन जातो. उत्पत्ती हा एकवचनी शब्द आहे, म्हणजे एका वर्गातील पहिला नव्हे तर सर्वांवर श्रेष्ठ. जर तो निर्माण झाला असता तर तो स्वतःचा सर्जनहार, तारणहारा असू शकला नसता. कधीच नाही. कालचे करात पत्र पहिला अध्याय 6 वचन. ही सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोहोचली तेव्हा तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले खरे, पण खरेपणाविषयी तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशी सर्व जगात ती फळ देत वृद्धिंगत होत चालली आहे असं वचन म्हणतात. पौलाने ज्या खोट्या शिकवणीला खंडन केले तीच तो मान्य करू शकत नाही ना. पॉल स्पष्टपणे ही गोष्ट सांगत आहे की नाही, तो उत्पत्ती ज्येष्ठ. ज्येष्ठ म्हणजे येशू सर्व सृष्टीवर अधिकार ठरवतो. याचा उत्तम आणि अद्भुत उदाहरण कोणते माहिती आहे? मत्तई 28:18. आणि तो म्हणतो की तुम्ही जा सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, कारण तो अधिकार गाजवत आहे. कोणीही त्याला म्हणू नये की नाही तो निर्मिती आहे. बिलकुल नाही. त्याचं दैवत्व प्रगट होत आहे वचनाद्वारे, अधिकारांद्वारे. त्याची सार्वभौमता प्रगट होत आहे. फिलिप्पियरास पत्र मध्ये खुद्द संत पॉल म्हणत आहे की देवाने त्याला सर्वोच्च नाव दिलं, त्याला सर्व गोष्टींचा वारस करून ठेवलं. प्रगटीकरण 5:12 मध्ये म्हटलंय की जेव्हा संपूर्ण स्वर्गामध्ये आनंदोत्सव चालू आहे आणि हे शिक्के फोडायला कोण समर्थ आहे असं म्हणण्यात येतं आणि योहान त्या ठिकाणी आक्रोश करत आहे, रडत आहे. आणि अशा वेळेस तो वडील म्हणतो की थांब, अरे तुला रडायची गरज नाहीये. कारण का बरं? हे बंद शिक्के फोडाव्यास एक समर्थ आहे. कोण? अरे तो दाविदाचा अंकुर आहे, यहूदाचा सिंह आहे. अरे तो बघ वतीला कोकरान, तो जातो आणि ती गुंडाळी घेतो. आणि जेव्हा गुंडाळी घेतो त्यावेळेस शास्त्र आपल्याला सांगतं की जो मान, जो सन्मान त्या महान सार्वभौम देवाचा होता, जो यहोवाचा आहे, त्या यहोवा समोर 24 वडील, असंख्य देवदूत, 4 प्राणी उपडे पडतात आणि गौरव, मान, सन्मान हे गीत गात असतात. सेम गोष्ट ज्या वेळेस तो पुत्र त्या हातातील ती गुंडाळी घेतो, सेम गोष्ट होते. 24 वडील, असंख्य देवदूत, 4 प्राणी, जो मान, जो सन्मान त्या सार्वभौम सिंहासनावर परमेश्वराला आहे तोच त्या पुत्राला आहे. तो किंचितसा कमी नाहीये.
म्हणून त्याला कधी कोणीही त्या महान देवापेक्षा किंचित कमी समजू नये, कधीच नाही. कोणी असं म्हणू नये की नाही त्या यहोवानं त्याला निर्माण केलेलं आहे. नाही, ते ऑल आर वन. त्यांची कार्यपद्धती वेगवेगळी, पण त्या कार्यपद्धतीमध्ये ते त्या संगती आहेत, ते बरोबर आहेत. जो मान, जो सन्मान, जे गौरव त्या महान पित्याचं, तेच त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं, तेच त्या पवित्र आत्म्याचं. त्यांना वेगळं करू शकत नाही. ख्रिस्त फक्त सृष्टीचा अधिपती नाही, तर प्रत्येक हृदयावर राज्य करणारा प्रभू आहे. जो त्याला आपला प्रभू मानतो तोच खऱ्या अर्थाने नव्या सृष्टीचा भाग आहे. हे ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आहे. जर कोणी असं म्हणत आहे की नाही आम्ही नाही मानत बाबा त्या प्रभूला, तो देव आहे आम्ही मान्य करत नाही, मी तुम्हाला सांगू तो नवीन सृष्टीचा कधीच भाग होऊ शकत नाही, कधीच नाही. कारण जो त्याच्या पुत्राचा मान करत नाही, जो त्याच्या पुत्राचा सन्मान करत नाही, परमेश्वर पिता त्याचा सन्मान करत नाही, तो त्याचा कधीच नाही. आपण ज्यावेळेस पवित्र आत्म्याकडे पाहतो, पवित्र आत्म्याच्या अभिवचना संदर्भात पाहतो, प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट सांगतो की तो येईल आणि तो माझं गौरव करेल. तो येऊन पवित्र आत्मा स्वतःविषयी नाही सांगणार, तो येऊन मज विषयी सांगेल. मज विषयी सांगेल म्हणजे काय? अहो त्याच्या महानते संदर्भात सांगेल, त्याच्या गौरवा संदर्भात सांगेल, त्याच्या पवित्रीकरणा संदर्भात सांगेल, त्याच्या तो कशा रीतीने या पृथ्वीवर आला त्या संदर्भात सांगेल. तो त्याचं गौरव करेल, त्यानं मानवरूप कसं धारण केलं त्याचं गौरव करेल. आणि तुम्ही पाहता त्यानं गौरव केलं का? ऍब्सोल्युटली केलं. अहो जेव्हा हे शिष्य लिहू लागले, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पूर्णत्व आहे त्या पूर्णत्वा संदर्भात दिलं आणि ते आज वचनाद्वारे आपल्याकडे आहे. आणि आपण पाहतो आणि हे शब्द आपण डिइटी ऑफ क्राइस्ट, त्याचं दैवत्व, सुप्रिमेसी ऑफ क्राइस्ट, अहो त्याचं सर्वोच्च पद, आम्ही हे सगळं कुठं पाहते? आणि त्याची सोडणी कुठं पाहते? अहो त्याच्या पत्रांमध्ये पाहत आहे, त्याचं पूर्णत्व पाहत आहे, देवा समान तो कसा आहे ते पाहत आहे. कोणी प्रकट केलं? अहो त्या पवित्र आत्म्यानं प्रकट केलं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी माझ्या पित्याचं गौरव करतो आणि जो येईल तो माझं गौरव करतो. आम्ही एकमेकापासून वेगळे नाहीये. जो मला पाहतो त्याला पित्याला पाहिलेलं आहे. हे कसं शक्य झालं? हे कसं शक्य झालं? कारण त्याचं दैवत्व आहे ते, की अरे तुम्हाला अशक्य होतं म्हणून देवानं मानरूप धारण केलं. आणि देवाच्या त्या मानरूप धारण करण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येते. का? तर तुमचं तारण हलक्यात राहावं, तुमच्या तारणाला किंमत नसावी. आपण पाहतो की नाही, त्या तारणाला महान किंमत आहे, कारण देवानं मानरूप धारण करून स्वतःचं रक्त सांडलं आणि ह्याला व्हॅल्यू आहे. एकदम संपत असताना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त अदृश्य देवाचं प्रत्यक्ष असणारं प्रतिरूप आहे. हे आपल्या मस्तिष्कामध्ये एकदम फिट करा. फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला असं वाटतं की देव माझा महान पिता परमेश्वर कसा आहे, अनेक लोक आम्हाला पित्याला पाहायचं आहे. सेम क्वेश्चन असतं, आम्हाला पित्याला. अरे आज असे अनेक लोक आहेत बरं का, जे फक्त हेच बोलत आम्हाला पित्याला पाहायचंय, आम्हाला पित्याला. मग पिता आम्हाला दाढीवाला दिसतो, मग पिता आम्हाला कसा की खुर्चीवर असणारा दिसतो, आणि मग आम्हाला पित्याला पाहायचं, आम्हाला पित्याला पाहायचं. फार सुंदर रीतीने याचं वर्णन आहे. तुम्हाला पित्याला पाहायचं आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो एवढे दिवस मी तुमच्या बरोबर आहे, आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला पित्याला पाहायचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला देव, सार्वभौम देव कसा आहे जाणून घ्यायचा आहे, सी क्राइस्ट. शुभवर्तमानांमध्ये पहा तो कसा जगला, कसा राहिला, कसा फिरला, कसा बोलला. त्यांना अदृश्य देवाचं प्रतिरूप, त्याचं स्वरूप खुद्द प्रभू येशू ख्रिस्तानं प्रगट केलं. आणि हे त्याचं दैवत्व आहे. त्याला कधी कोणी लाथाडू शकत नाही,
त्याला कधी कोणी नाही म्हणू शकत नाही. आणि जे लोक मी स्टार्टिंगला इंट्रोडक्शनला सांगितलं की अशा अनेक पंथ आहेत, त्यांनी आपसुकपणे हळूवारपणे येशू ख्रिस्त हा दैवत्वापासून, परमेश्वराच्या महान दैवत्वापासून त्याला दूर केला आणि म्हणाले तो कनिष्ठ आहे, अहो तो देवदूताप्रमाणे आहे, आणि अशी वेगवेगळी नावं देऊन त्याला कमी केलं. का तर मनुष्य उंच व्हावा. तुम्ही पण त्याच्यासारखे होऊ शकता, तुम्ही पण त्याच्याप्रमाणे बोलू शकता, तुम्ही पण त्याच्याप्रमाणे करू शकता, त्यानं जे केलं ते तुम्ही करू शकता, अशा प्रकारे ते बोलू लागतात. पण असं आहे का? ॲब्सोल्युटली नाही. पौलाने कलसेकराच्या विश्वासणाऱ्यांना स्मरण करून दिलं की ख्रिस्त सृष्टीचा भाग नव्हे तर तिचा तारणारा आहे, तिचा निर्माण करता आहे, आणि तो आठवण करून देतो त्यांना. अनेक जण कलसेकराच्या मंडळीमध्ये असणारे लोक सृष्टीचा भाग म्हणून त्याला पाहत होते. नेव्हर एव्हर डू दॅट. अनेक जण तशा प्रकारे विचार करत आहेत, असं करू नका. तर तो या पृथ्वीचा निर्माण करता आहे. एवढंच नाही, या सृष्टीचा तारणारा आहे, या सृष्टीचा प्रभू आहे, हे संत पौल कलसेकराच्या लोकांना नमूद करतो. तो असं म्हणतो, 2:9 तो असं सांगत आहे, कारण ख्रिस्ताच्या ठाईत सर्व देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान आहे, केवळ ख्रिस्ताच्या ठाई. हो, फार महत्वाचं आहे, आवश्यक आहे. तो देवाचं रूप घेऊन मानव झाला, जेणेकरून मानव देवाकडे परत जाईल, आणि हा मार्ग त्याने मोकळा केला. इट इज ओनली बाय क्राइस्ट. केवळ ख्रिस्ताच्या द्वारेच हे झालेलं आहे, आणि ख्रिस्तानच हे घडवून आणलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी ही जाणीव ठेवणं फार आवश्यक आहे. मी ज्यावेळेस तुम्हाला ते गीत गाऊन दाखवलं, त्याच्यानंतर त्याचं विश्लेषण केलं, मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला आपसुकपणे ज्यावेळेस आपल्याला ख्रिस्त समजू लागतो, त्यानं तुमच्या आणि माझ्यासाठी जी गोष्ट केलेली आहे ती समजू लागते, आम्हाला कळू लागते. इतर सर्व गोष्टी आम्हाला बावण्या वाटू लागतात, आम्हाला कमी वाटू लागतात, आम्हाला हलक्या वाटू लागतात, आम्हाला त्या गोष्टींचा वीट यायला लागतो, जे आम्हाला आता त्या प्रिय वाटत आहेत. का? आता त्याचं दैवत्व आम्ही समजून घेतो, आणि ज्यानं दैवत्व प्रगट केलं त्याच दैवत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतात. अहो, जो मेला, जो स्वर्गलोकी गेला, जो जागा तयार करायला गेलेला आहे, आजही त्याच्या दैवत्वावर बोट ठेवण्यात येते, हलकं ठरवण्यात येते. लक्षात घ्या, या संदर्भात इकडे लोकास्पत्रात लिहिलं आहे की याचा न्याय किती भयान असेल. आपण ज्यावेळेस हे प्रगटीकरण करत होतो 8व्या आणि 9व्या अध्याय आपण पाहिलं की परमेश्वराचा लिटरल न्याय ज्यावेळेस उतरला त्यावेळेस त्याला सांगितलं की थांब, आता ज्या मेघगर्जना आहेत त्या लिहू नकोस. इथपर्यंत तू लिहिलं, आता 7 मेघगर्जना आहेत त्या लिहू नको, कारण हा डायरेक्ट न्याय आहे त्या लोकांवर. मी एकाला पण सोडणार नाही. ज्या ज्या संतगणांनी प्रार्थना केल्या त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर आहे काय? मी न्याय करत आहे. प्रियानो, आज त्या लोकांचा न्याय किती भयान आहे हे आपण पुस्तकामध्ये वाचतो प्रगटीकरणाचं. हे लोक आजही प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत, हल्ले करत आहेत त्याच्यावर. त्यांचा न्याय पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे नक्की होणार आहे. मग जे तुम्ही आणि मी आहोत, जे तुम्हाला आणि मला हे समजत आहे, कळत आहे, तो अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्ती ज्येष्ठ आहे, आणि ज्येष्ठपणा नेमका काय आहे ते ज्यावेळेस आम्हाला कळतं की वारसपण असणं, ज्येष्ठपणा आम्हाला कळतं की तो आशीर्वाद असणं, त्याला नेमणूक करणं, आणि त्यावेळेस आपण कळतो की वाह, अहो तो निर्मितीत ज्येष्ठ आहे, तो उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, तो प्रारंभ तोच, तिथून सुरुवात झालेली आहे. अहो तारणाऱ्यांमध्ये पण तोच ज्येष्ठ, तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यामध्ये पण तोच ज्येष्ठ. म्हणून आपण त्याला हाक मारताना म्हणतो तो आमचा ज्येष्ठ बंधू आहे, जो आमच्या पुढे गेला आणि म्हटलं मी जागा तयार करायला जातो, आणि त्याच्यावर विसरून राहणं. प्रभुदेव आप करो या महान सत्या संदर्भात आपल्याला अधिक ज्ञान, बुद्धी आणि चातुर्य देव. आपण जस्ट इंट्रोडक्शन ह्या 15व्या वचनापासून घेतलेलं आहे. आपण ज्यावेळेस पुढच्या रविवारी येऊ, ह्याचं अजून जास्त पूर्णत्व जे आहे ते कसं आहे, कशा रीतीनं 20व्या वचनापर्यंत संत पौल अधिक चांगल्या रीतीने एक्सप्लेन करतो त्या दैवत्वाला, ते आपण पाहूया. प्रभुदेव आपल्याला सहायता करो हे समजण्यासाठी. प्रार्थना करूया आपण.
प्रभू दे बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो या संधीबद्दल. तुझ्या वचनाद्वारे देवा तू आमची भेट घेत आहेस आणि प्रभू आम्हाला समजावून सांगत आहेस की येशू ख्रिस्ताचं दैवत्व किती महत्वाचं आहे. तुझे या महान दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमचा विश्वास वाढव आणि प्रभू आम्हाला कळू दे की ख्रिस्त हा सृष्टीचा भाग नाही, तर तो त्याची निर्मिती करणारा आहे, तो तिला घडवणारा आहे. एवढंच नाही तर तो या सृष्टीचाच प्रभू आहे. तो देवाचं रूप घेऊन मानव झाला, तो देवा समान आहे, तो देव आहे, जेणेकरून मानवानं देवाकडं पुन्हा कसं जावं याचा मार्ग त्यानं प्रस्थापित केला. आम्ही देवा मनापासून तुझ्या या महान सत्याबद्दल आभार मानतो आणि प्रभू विनंती करतो, जे आजही ख्रिस्ताचे आहेत, हरवलेले आहेत, पण अजूनही ड्वेल माइंडसेट मध्ये आहेत, प्रभू ख्रिस्ताचं परिपूर्ण सत्य या सर्वांना समजू दे अशी विनंती करतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तो आहे. आमेन.